राज ठाकरेंचा पक्ष स्वतंत्र आहे आणि ते निर्णय घेतील. काँग्रेस सातत्याने सावरकरांचा अपमान करते, निर्णय घेत असताना विचार करतील असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. मनसेच्या संभाव्य महाविकास आघाडीच्या एंट्री संदर्भात सामंतांनी हे विधान केलेलं आहे. काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत. स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना हीन लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना. तर उदय सामंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. काँग्रेस सातत्याने सावरकरांचा अपमान करत आलेली आहे. तर त्या संदर्भात आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे आणि ते निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार की नाही या संदर्भातला निर्णय अद्याप झालेला नाहीये. मात्र याच मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आता प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. राज ठाकरेंचा पक्ष स्वतंत्र आहे आणि ते निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. तसंच काँग्रेस सातत्याने सावरकरांचा अपमान करते, निर्णय घेताना ते विचार करतील असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. तर भाजपची सुद्धा हीच भूमिका असल्याचं सुद्धा समोर आले. ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत, सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत. अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेससोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळे राऊतांनी कितीही सुपारी घेऊन मनसेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी होतील असं वाटत नाही. कारण राज ठाकरे हे आपली भूमिकेवर ठाम असतात. ते गेल्या काही दिवसापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत. त्यामुळं काँग्रेसला राज ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा सहन होणार नाही.